नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण उपवासाची मोहऱ्याच्या तांदळाची आणि शाबूच्या तांदळाची भाकरी बनवतोय। त्यासाठी इथे रेडीमेड मी पीठ आणलेलं आहे। तर आपण पीठ चाळून घेणार आहे। रेडीमेड पीठ असलं काही थोडा कचरा असला तर निघून जाईल चाळणीमध्ये, जाडसर असलं तर ती पण चाळणीत राहतं। आपण चाळून घ्यायचं। एक दोन भाकरीच मी पीठ चाळून घेतले बघा। पीठ चांगलं आता मळून घेऊया आपण व्यवस्थित। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। जास्त घट मळून घ्यायचं, आपल्याला सैल नाही मळायचं। हे पीठ भरपूर चिकट आहे, थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे आपल्याला। तुमचं पीठ चिकट नसलं तर तुम्ही गरम पाणी घालून मळू शकताय, पण ही पीठ चिकट असल्यामुळे आपल्याला गरम पाणी घालायची गरज नाही। साधंच पाणी घालून आपण पीठ मळून घेते बघा। आज आपण उपवासाची भाकरी, हिरवी चटणी आणि भेंडीची भाजी बनवणार आहे। तर उपवासाचं ताट आपण बनवणार आहे बघा। पीठ चांगलं मिळवून घेतले, घट्ट गोळा करून घेतलेला आहे आणि थापून घेतले बघा। आता मी भाकरी लगेच एक भाकरीच बाजूला ठेवलाय। तवा ठेवला होता, तवा पण आपला गरम झालाय। आता गॅस थोडा फास्ट करूया आपण। सोलो ठेवला होता तव्यामध्ये, आता भाकरी घालूया आपण। भाकरी घातल्यानंतर पाणी लावून घ्यायचं वरतून, पलटी करून घ्यायची कडा मोकळ्या करून। आता खालची बाजू पण भाजली आहे बघा, बघून घेऊया आपण, काढून घेऊया। चारी बाजून चांगली भाकरी भाजू द्यायची, पचू द्यायची आपल्याला आणि पलटी करून घ्यायची तव्यामध्ये बघा। भाकरी कशी टम्म फुगायला लागली आपली उपवासाची, आणि ही भाकरी खूप टेस्टी लागते। तुम्ही तर या भाकरी मळताना थोडंसं मीठ घाला, पण खूप टेस्टी लागते ही। थोडंसं मीठ घातलं होतं, चवीला छान लागते भाकरी। तर टम्म फुगलेली आपली। अशा पद्धतीने भाकरी झाली तर कोणाला नाही करायला आवडणार, सगळ्यांनाच आवडणार करायला पण खायला पण। उपवास तर सगळेच करतात। आता भाकरी आपण ताटात ठेवूया, त्याच तव्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणा चांगलं तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं। तर आपण शेंगदाणा काढून घेऊया। आता आपण मिरची घालूया। मिरची स्वच्छ धुवून देठं काढून मी घेतलेली मिरची आहे। मिरची पण चांगली डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला। नंतर तेल घालायचं आपण। पहिल्यांदा आपण तेल नाही घालायचं, चांगली आधी मिरची भाजून घ्यायची, नंतर तेल घालायचं। एक चमचा तेल सोडूया आपण। आणि या लोखंडाच्या तव्यामध्ये केल्यावर खूप चटणी टेस्टी होते, भेंडी टेस्टी होते, भाकरी पण टेस्टी होते बघा। लोखंडाच्या तव्यातली चवच वेगळी असते। मिरची बघा कशी भाजली आपली, सगळ्या मिरचीला आपल्या डाग पडल्यात, म्हणजे व्यवस्थित भाजून निघली मिरची बघा। अशी तर चटणी केली ना 4-5 दिवस टिकते ही चटणी उपवासाला। तर त्याच मिरचीमध्ये आपण शेंगदाणे घालणार। आता शेंगदाणा, मिरची, मीठ एकदम असं तव्यामध्ये घातल्यानं टेस्ट छान येते, एकजीव होतो त्याचा। शेंगदाणे पण तेलामध्ये परतून निघतात। आता आपण मीठ घालूया चवी परत त्याच्यात। तुम्हाला जिरं घालायचं तुम्ही जिरं पण घालू शकताय, मी जिरं नाही घातलं, अशी छान लागते म्हणून। तर मिरची, शेंगदाणे, मीठ सगळं आपल्याला तेलात आपण भाजून काढलेलं आहे बघा। आता 1-2 मिनटं आपण झाकून ठेवूया, मिरची पण वाफलून निघते बघा। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया, थोडं थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहे। सर्व मिरची, शेंगदाणा आपण काढून घेतले बघा मिठासहित। मिरची बघा मी वाटून घेतली, चटणी दरदरात वाटून घ्यायची, जाडसर वाटल्यामुळे आपल्या चटणीला टेस्ट छान येते। ही गावठी भेंडी आहे बघा, मोठी मोठी आणि
पोपटी कलर आहे ह्याला. आणि थोडंसं असं काट असलं नसतं ते. भेंडी धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची, नंतर बारीक करून चिरून घ्यायची. आता भेंडी पण चांगली तव्यात भाजून घेणार आहेत. सर्व भेंडी मी चिरून घेतलेले. भाजल्यानंतर थोडंसं तेल घालायचं, 1 चमचा. जास्त तेल पण नाही वापरायचं. तेल घातल्यानंतर परत एकदा परतून घ्यायची तेलामध्ये. जेवढी भेंडी भाजेल तेवढी छान लागते भेंडी. आणि ही भेंडी खूप टेस्टी असते, देशी भेंडी ही. आता ती चटणी आपण वाटलेली घालूया आपण भेंडीला. 2 चमचे शेंगदाण पण आपण घातलेलं आहे त्याच्यामध्ये. मीठ पण घातलेलं आहे. आता 1 चमचा दाण्याचं कूट घालूया. चवीपुरतं मीठ घालूया. मीठ पेतानाच घालायचं, आपण पहिलं पण वापरलेलं होतं मीठ. मिक्स करून घ्यायचं सगळं भेंडीला आपल्या. ते कूट लागला पाहिजे, चटणी लागली पाहिजे. आणि या काळ्या तव्यात केल्यामुळे तर भेंडीला तर अप्रतिम चव येते बघा. झाकण ठेवूया आपण. झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊया. भेंडी लगेच शिजते आपली. भेंडी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे. आपण आता भाजी आपली भेंडीची तयार झाली. भाकरी, भेंडीची भाजी, हिरवी चटणी, दही आणि शाबूच्या तांदळाचा पापड. खूप टेस्टी लागते बघा. उपासाची थाळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पण अशी उपासाला एक थाळी बनवून नक्कीच बघा. पोट भरून तुमचं खाणार तुम्ही उपासाला. एका भाकरीतच तुमचं पोट भरणार आहे. कशी वाटली उपासाची थाळी? लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी